श्री स्वामी समर्थ. कधी असं वाटतं का की या जगात आपण पूर्णपणे एकटे पडलो आहोत? जेव्हा गरिबी घराचा दरवाजा ठोठावते, जेव्हा आपलं म्हणणारी माणसं पाठ फिरवतात आणि जेव्हा नशिबाची सर्व दारं एकामागून एक बंद होतात, तेव्हा माणूस आतून तुटतो. आपण देवाला विचारतो, देवा, माझंच काय चुकलं? मी तर कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच वाट्याला हे दुःख का? मित्रांनो, जर आज तुम्ही या परिस्थितीतून जात असाल, जर तुमच्या डोळ्यातलं पाणी थांबत नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक दैवी संकेत आहे. आज आपण अशा एका शक्तीबद्दल बोलणार आहोत, जिला साक्षात भगवान श्रीकृष्णाने स्वतःची सर्व शक्ती आणि स्वतःचं नाव दिलं आहे. ज्याला जग नाकारतं त्याला हा देव स्वीकारतो. म्हणूनच त्यांना म्हणतात हारल्याचा सहारा, बाबा श्याम आमचा प्यारा. आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की खाटू श्याम नक्की कोण आहेत, ते कलियुगात प्रत्येकाची इच्छा का पूर्ण करत आहेत आणि तुमच्या आयुष्यात ते आले आहेत हे सांगणारे ते 7 दिव्य संकेत कोणते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचं आयुष्य बदलणार आहे. जय श्री श्याम, रामकृष्ण हरी. आपल्या कृपादृष्टी या आध्यात्मिक चॅनेलवर मनापासून स्वागत. आज एका अतिशय संवेदनशील आणि श्रद्धेच्या विषयावर तुमच्याशी संवाद साधायला आले आहे. आपल्या चॅनेलवर रोज अनेक भक्त कमेंट्स करतात. कुणी म्हणतं कर्ज खूप वाढलंय, कुणी म्हणतं घरात सतत आजारपण आहे, तर कुणी म्हणतं की भक्ती करूनही फळ मिळत नाही. मित्रांनो, गरुड पुराणात आणि आपल्या शास्त्रात असं सांगितलं आहे की कलियुगात पापाचा प्रभाव वाढल्यामुळे माणसाला त्याच्या कर्माचं फळ मिळायला उशीर होतो. पण याच कलियुगात एक अशी दिव्य शक्ती आहे जी तुमच्या कर्माच्या आड येत नाही, तर तुमच्या कर्माची फळं बदलण्याची ताकद ठेवते. आज आपण खाटू श्याम बाबांच्या चरणी नतमस्तक होणार आहोत. अनेक भक्तांना प्रश्न पडतो की राजस्थानच्या एका छोट्याशा गावात बसलेला हा देव पूर्ण जगाच्या काळजाचा ठोका कसा बनला? का लोक अनवाणी पायी त्याच्या दर्शनाला जातात? आजच्या या विशेष भागात आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सविस्तर आणि शास्त्रानुसार पाहणार आहोत. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या रडणाऱ्या मनाला मिळालेली एक प्रेमाची थाप आहे. चला तर मग डोळे मिटून एकदा मनापासून म्हणा, जय श्री श्याम. मित्रांनो, खाटू श्याम बाबांची कथा ऐकली की अंगावर शहारे येतात. ही गोष्ट आहे महाभारताच्या काळातली. पांडवपुत्र भीम यांचा मुलगा घटोत्कच आणि त्याची पत्नी अहिलावती यांचा मुलगा म्हणजे बर्बरिक. बर्बरिक लहानपणापासूनच अतिशय पराक्रमी होते. त्यांनी भगवान शिवाची तपश्चर्या करून 3 असे बाण मिळवले होते जे संपूर्ण सृष्टीचा विनाश करू शकत होते. जेव्हा महाभारताचे युद्ध सुरू झाले तेव्हा बर्बरिक युद्ध पाहायला निघाले. त्यांनी आपल्या आईला वचन दिले होते की आई, युद्धात जी बाजू हारत असेल मी त्या बाजूने लढेन. भगवान श्रीकृष्णाला माहीत होते की कौरव हारणार आहेत आणि जर बर्बरिक कौरवांच्या बाजूने लढले तर अधर्माचा विजय होईल. कृष्णाने ब्राह्मणाचे रूप घेतले आणि बर्बरिकची परीक्षा घेतली. कृष्णाने विचारले, तू इतका मोठा योद्धा आहेस तर मला काय दान देऊ शकतोस? बर्बरिक म्हणाले, मागून तर पहा, आणि कृष्णाने त्यांचे मस्तक दान मागितले. विचार करा मित्रांनो, ज्या योद्ध्याला पूर्ण जग जिंकायचे होते त्याने एका क्षणाचाही विचार न करता आपल्या तलवारीने स्वतःचे मस्तक कापून कृष्णाच्या चरणी अर्पण केले. जर तुमच्या आयुष्यात खूप काही गमवावं लागलं असेल तर समजा बाबा तुमच्या त्यागाची परीक्षा घेत आहेत. रोज सकाळी अंघोळ झाल्यावर बाबांच्या चित्रासमोर उभे राहून हारल्याचा सहारा या मंत्राचा उच्चार करा. बर्बरिकने मस्तक दान केल्यानंतर कृष्णाने त्यांना विचारले, तुझी शेवटची इच्छा काय आहे? बर्बरिक म्हणाले, मला संपूर्ण महाभारताचे युद्ध पाहायचे आहे.
कृष्णाने त्यांचे मस्तक एका उंच टेकडीवर ठेवले, जिथून त्यांनी पूर्ण युद्ध पाहिले. युद्धाच्या शेवटी जेव्हा पांडवांमध्ये वाद झाला की युद्ध कोणी जिंकले, तेव्हा बर्बरीकच्या मस्तकाने सांगितले की हे युद्ध फक्त भगवान श्रीकृष्णाच्या चक्राने आणि नीतीने जिंकले आहे. प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने वरदान दिले, हे बर्बरीक, तू केलेल्या या महात्यागामुळे माझ्या श्याम या नावाने तू कलियुगात पूजला जाशील. जो कोणी मनापासून तुझी भक्ती करेल त्याची सर्व दुःखे मी दूर करेन. म्हणूनच मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या युगात जिथे कोणी कोणाचं नसतं तिथे खाटू श्याम बाबा सर्वांचे होतात. तुम्ही कधी अनुभवलंय का? तुम्ही तुमच्या खोलीत बसला आहात, खिडक्या बंद आहेत, आजूबाजूला कुठेही हार फुलं नाहीत, तरीही अचानक तुमच्या नाकापाशी गुलाबाचा किंवा मोगऱ्याचा इतका सुगंध येतो की तुमचं मन प्रसन्न होतं. हा सुगंध साधा नसतो. शास्त्रानुसार जेव्हा दिव्य शक्ती तुमच्या आसपास असते तेव्हा तिथलं वातावरण सुगंधी होते. श्यामबाबांना अत्तर आणि गुलाब अतिशय प्रिय आहेत. जर तुम्हाला असा सुगंध आला तर समजा बाबा तुमच्या घरात आले आहेत आणि ते तुमच्या एखाद्या मोठ्या संकटाचे निवारण करत आहेत. खाटू श्यामबाबांचे वाहन निळा घोडा आहे. अनेक भक्तांना स्वप्नात अचानक मोरपंख दिसतात. कधी कधी स्वप्नात एक लहान मुलगा येतो जो तुमच्याशी हसून खेळतोय किंवा तुम्हाला काहीतरी खाऊ देतोय. स्वप्नशास्त्र आणि भक्तिशास्त्रानुसार हे संकेत अतिशय शुभ मानले जातात. याचा अर्थ असा की तुमचं जे काम अनेक वर्षापासून रखडलेलं होतं ते आता मार्गी लागणार आहेत. बाबा स्वतः तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. घाबरू नकोस, मी आहे. कधीकधी आपण अशा वळणावर असतो जिथे मृत्यू समोर दिसतो किंवा इज्जत जाण्याची वेळ येते. अशा वेळी अचानक एखादा अनोळखी माणूस येतो ज्याला तुम्ही कधीच पाहिलेलं नसतं. तो तुमची मदत करतो आणि निघून जातो. नंतर तुम्ही त्याला शोधायचा प्रयत्न करता पण तो सापडत नाही. मित्रांनो, तो दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात श्याम बाबा असतो. कलियुगात देव स्वतःच्या रूपात येण्याऐवजी मानवी रूपात येतो. गरुड पुराणात सांगितलं आहे की देव भक्ताच्या हाकेला कधीच नकार देत नाही. तुम्ही श्याम बाबांचं एखादं भजन ऐकताय, जसं की हारे का सहारा किंवा श्याम बाबा की जय, आणि अचानक तुमच्या डोळ्यातून घळघळा पाणी येऊ लागलं. तुम्हाला दुःख नसतं पण तरीही रडू येतं. याला म्हणतात भावसमाधी. जेव्हा तुमच्या अंतरात्म्याला त्या परमात्म्याची ओढ लागते तेव्हा डोळे आपोआपच बोलू लागतात. हे अश्रू तुमचे पाप धुवून टाकतात. ज्या दिवशी तुमच्या डोळ्यात बाबांच्या नावासाठी पाणी येईल त्या दिवशी समजून जा की तुमची भक्ती बाबांच्या चरणी पोहोचली आहे. बाहेर वादळ सुरू आहे, खिसा रिकामा आहे, लोक टोमणे मारत आहेत, तरीही तुमच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक शांतता आहे. तुम्हाला भीती वाटत नाहीये. तुम्हाला आतून कोणीतरी सांगते की काहीही होणार नाही, सगळं ठीक होईल. हा विश्वास म्हणजे बाबांचा सर्वात मोठा संकेत आहे. जेव्हा देव तुमच्या मनात बसतो तेव्हा तो भीतीला बाहेर काढतो. गरुड पुराणात कर्माच्या शिक्षेचे वर्णन आहे, पण भक्तीमध्ये कर्माच्या शिक्षेतून मुक्ती मिळवण्याची ताकद आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं शांत बसा आणि बाबांचे ध्यान करा. म्हणा, माझं सर्व काही तुमच्या चरणी अर्पण आहे. तर मित्रांनो, देव कुठे लांब नसतो, तो तुमच्या विश्वासात असतो. जेव्हा तुम्ही सर्व मार्ग सोडून फक्त देवाकडे पाहता ना, तेव्हा देव तुमचं बोट धरतो. तुमच्या आयुष्यातली दुःख कायमची नसतात, पण देवाची कृपा कायमची असते. रडू नका, खचू नका, तुमचा बाबा तुमच्यासोबत आहे. मित्रांनो, आज आपण पाहिलं की खाटू श्याम बाबा हे केवळ नाव नाही, तर तो एक आधार आहे. कलियुगात जेव्हा सर्व काही कृत्रिम झालंय तिथे बाबांची भक्ती मात्र खरी आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आज आपण स्वामी समर्थ महाराज किंवा गरुड पुराण या व्यतिरिक्त खाटू श्याम बाबा यांबद्दल माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला जर या चॅनेलवर अजून असे वेगवेगळे विषय, वेगवेगळी माहिती जर ऐकायला आवडत असेल तर कमेंटमध्ये हो म्हणून टाईप करा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.